काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे, त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते, कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आढळलं की एका घरामध्ये फक्त 2च महिला असाव्यात, त्याच्यानंतर 4चाकी गाडी नसावी किंवा एवढं उत्पन्न त्यांचं नसावं, म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं, म्हणजे साधारण ते गरीब आहेत असं दर्शवतं. तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर, त्या अटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला जे आहे पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना. आता त्यांना ते पैसे त्यांनी घेतले, कदाचित त्यांचा तो हक्क नव्हता, परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नये. तर काही लाखामध्ये ती संख्या असेल. एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की आता झालं ते संपलं, पण आता यापुढे सुद्धा हे आमच्या अटी आहेत, ह्या अटीच्या मध्ये बसत असेल तरच तुम्ही ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा, अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा. असे काहीतरी हे केलं पाहिजे. पण एक जण म्हणतो, एक जण म्हणतो वसूल करणार, एक म्हणतो नाही वसूल करणार, काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय. पण माझं ही सूचना आहे बुवा की लोकांना तुम्ही सगळीकडे काही तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या 4 अटी आहेत का 5 अटी आहेत, याच्या बाहेर जे असतील त्यांनी कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करू नये स्वयंस्फूर्तीने.